मागच्या महिन्यामध्ये मी गिरनारला जाऊन आलो. दत्त पादुकाचं दर्शन केलं. 9,999 पायऱ्या पायी गेलो आणि पायी आलो. इतकी खूप इच्छा होती की दत्त दर्शन व्हावं, दत्त पादुकाचं दर्शन व्हावं. पण कसल्याही प्रकारचा अडथळा न येता मला पायी दर्शन झालं. गीत तयार केलेलं होतं पण टाकायचं राहिलं होतं म्हणून मी टाकतो. गीत स्वरचित आहे. धरली वाट खरी, धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी. रस्त्यात चालता चालता पहिले दर मंदिर हनुमंताचे, पुढील दर्शन व्हावे सुखाचे. पहिले दर्शन हनुमंताचे, पहिले मंदिर हनुमंताचे, पुढील दर्शन व्हावे सुखाचे. इच्छा ही आमची सारी, इच्छा ही आमची सारी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी. राजा गोपीचंद भरत हरी, दर्शन करणावरी. गोपीचंदाची आणि भरत हरी राजाची त्या ठिकाणी तपश्चर्याची जागा आणि त्या ठिकाणी मनोभावे दर्शन झालं. त्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली. म्हणून नाथ संप्रदाय घरी, घरी नाथ संप्रदाय घरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी. चालत होतो पायी पायी मंदिर अंबाबाई. त्या ठिकाणी बरेच देवस्थान आहे म्हणून पायी चालता चालता अंबाबाईचं सुद्धा दर्शन झालं. चालत होतो पायी पायी मंदिर आले अंबाबाई. आम्हा आम्हाला तारी, आंबा आम्हाला तारी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी. नागभक्त बरोबर होते आणि हा नागभक्ताचा मेळा आम्ही सर्व एकत्र गेलो आणि त्या ठिकाणी दर्शन घेतलं. म्हणून गोरखनाथाची तपोभूमी, आरतीला हजर आम्ही. गोरखनाथाची त्या गोरखनाथाच्या टेकडीवर आरती चालू होती आणि आम्हाला सुद्धा भाग्यात दर्शन मिळालं. गोरखनाथाची तपोभूमी, आरतीला हजर आम्ही. भावना नाथावरी, नाथावरी, भावना नाथावरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट खरी, गिरनारची धरली वाट
धरली वा